न्यूज 24 अकोलेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जाणून घेऊया आजच्या टॉप हेडलाईन्स. 22 डिसेंबर 2025ला म्हणजे सोमवारी सकाळी 12 वाजता या दोन्ही मंत्री महोदयांचं आगमन निळवंडे या ठिकाणी होणार आहे. निळवंडे कोकणेवाडी निळवंडे जो काही पूल आहे त्या पुलाचं 12 वाजता उद्घाटन होणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे व पालकमंत्री विखे पाटील येणार अकोलेत. देवठाण गटातील विविध कामांचे होणार उद्घाटन. शिक्षण मंत्री दादा भुसे व विखे यांची होणार जाहीर सभा. संगमनेरमध्ये सिंहाची गर्जना. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचे 30 पैकी 27 नगरसेवक विजयी. डॉक्टर मैथिली तांबे यांचा 16,644 मतांनी नगराध्यक्षपदी विजय. जे 1 वर्षापूर्वी झालं त्याचा प्रतिटोला जो आहे तो असा दिलाय की महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताने नगराध्यक्षाचं सीट आपलं या निमित्ताने निवडून आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने अनेक लोकांच्या अपेक्षा देखील आहे याची मला जाणीव आहे. संगमनेर 2.0च्या माध्यमातून आपण एक जाहीरनामा, जनतेचा जाहीरनामा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लोकांना महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मताने डॉक्टर मैथिली तांबे यांची नगराध्यक्षपदी निवड. आमदार डॉक्टर सत्यजित तांबे यांनी मानले संगमनेरकरांचे आभार. देवठाण गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश. मॉडर्न हायस्कूल येथे भरलेल्या 53व्या तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची भेट. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेलची आमदारांनी घेतली माहिती. देवठाण ग्रामपंचायत सरपंच केशव बोडके पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांडचे भूमिपुत्र पंकज जाधव यांची सिन्नर नगरपालिकेत नगरसेवकपदी विजयी. पिंपळगाव खांड परिसरातून पंकज जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव. मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे तसेच मध व माशांपासून मिळणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून मधुपर्यटन वाढवणे या उद्देशाने अकोले तालुक्यातील वडदावणे गावाची मधाचे गाव उपक्रमात निवड. अकोले तालुक्यात 200 मेगावॅट क्षमतेचा सरोवर उंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. दत्तपुलिया पश्चिम बंगाल येथे झालेल्या 47व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोले तालुक्याची खेळाडू फिजा सय्यद हिने जिंकले सुवर्ण पदक.